बाबासाहेबांची जयंती आपण या सांगडीच नव्हे, सांगडीमध्येच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे, तर 152 देशामध्ये ही जयंती साजरी होते. मला वाटतं जगामधला असा दुसरा कोणताही महापुरुष नसेल की ज्यांची जयंती एवढ्या संपूर्ण जगभरात साजरी होते. म्हणून आपला स्वाभिमान, आपला अभिमान जर काही असेल तर ते म्हणजे तुमचे आमचे बाप विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. आणि त्यांची जयंती साजरी करणं हे तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे, नव्हे तर संपूर्ण भारतीयांचं कर्तव्य आहे, या देशातील ओबीसींचं कर्तव्य आहे, या देशातील सर्व धर्मियांचं कर्तव्य आहे. म्हणून ही जयंती फक्त एक उत्सव नव्हे, तर ही जयंती विचारांची जयंती झाली पाहिजे, संकल्पाची जयंती झाली पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला विचार दिला आणि या विचारांची एक चळवळ बनते. आणि जेव्हा चळवळ पुढे जाऊ लागते तेव्हा या चळवळीमध्ये कलावंतांचा जन्म होऊ लागतो. कवी, साहित्यिक, जलसेकार, गायक जन्माला येतात, प्रबोधनकार जन्माला येतात आणि आपल्या माध्यमातून तो बाबासाहेबांचा विचार, ही चळवळ पुढे नेण्याचं काम करतात. आणि यातीलच अग्रगण्य येणारं नाव म्हणजे देशातील पहिले बौद्ध महाकवी, नाशिक जिल्ह्यात जन्माला आलेले पहिले बौद्ध महाकवी वामन दादा कर्डक. अरे माणसा माणसा इथे मी तुझे गीत गावे, अरे माणसा माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे. माणसाच्या व्यथेचं, माणसाच्या उत्थानाचं गीत गाणारा वामन दादा कर्डक संपूर्ण हयात बाबासाहेबांच्या चळवळीला समर्पित करतो. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ही चळवळ पुढे नेण्याकरता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक नाव जन्माला येतं आणि ते नाव म्हणजे अनिरुद्ध वनकर. या विचारमंचाहून सांगताना मला नक्कीच आनंद होईल की आपलं शिक्षण घेत असतानाच त्यांनी या फुले शाहू विचारमंचामध्ये त्यांनी काम करणं सुरू केलं. आणि महाविद्यालयामध्ये शिकताना, ही चळवळीमध्ये काम करताना त्यांनी बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण सुरू ठेवलं आणि MA सोशियोलॉजी, MA ड्रामा, MA लोककला आणि MA डॉक्टर आंबेडकर विचारधारा या 4 विषयात आपलं PG पूर्ण करत आता मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आणि आता डॉक्टर अनिरुद्ध वनकर बनून हा चळवळीचा कार्यकर्ता या महाराष्ट्राच्या पुढे जातो आहे. म्हणून आदरणीय वनकर सरांसाठी या 4 लाईन एक शायर पढ़े खूबी से लिखता है कि हर दायरे में सिमट कर आएगा, हर दायरे में सिमट कर आएगा, हर रिवायत से हट कर आएगा, हर दायरे में सिमट कर आएगा, हर रिवायत से हट कर आएगा. अरे जाओ आंधियों को खबर कर दो, शेर फिर वापस लौट कर आएगा, शेर फिर वापस लौट कर आएगा. जोरदार गाण्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. ज्यांची गाणी आणि वाणी ऐकायला आपण आलात तो महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा वादळ वारा अनिरुद्ध वनकर.